गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा 10 जुलै रोजी वैनगंगा नदीला पूर आल्याने देसाईगंज वडसा ते ब्रह्मपुरी मार्ग पूर्णपणे बंद झाले आहे। तसेच वडसा ते आरमोरी गडचिरोली मार्ग बंद झाले असून या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना 2 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व विद्यार्थी व सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर काळजीपूर्वक निघावे अशी सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर करण सोनेकर, तालुका प्रतिनिधी देसाईगंज वडसा। आणि त्याच्या अगोदर जाऊ नका। मी सगळा एक सूचना देऊन राहिलो की आपल्याकडे भरपूर पाणी असल्यामुळे आपण विदाउट परमिशन किंवा पाल्याच्या बोलण्याशिवाय आपण जाऊ नका। आणि जे तुम्हाला जो सुट्टी जाहीर केली आहे या पावसामुळे तुम्हाला सुट्टी जाहीर केली आहे जेणेकरून कोणाची हानी होऊ नये। वरतून आपल्या बघा शकता आपण येतो नदीमध्ये पाऊस आणि एक पोलीस प्रोटेक्शन सुद्धा इथं दिलेले आहेत नदीवरती। इथं बघा सगळ्यासाठी पोलीस प्रोटेक्शन सुद्धा लावलेली आहे देसाईगंज वडशामध्ये जेणेकरून कोणाची हानी होऊ नको यासाठी पोलीस प्रोटेक्शन सुद्धा लावलेली आहे आपल्या देसाईगंज वडशामध्ये। तर सगळ्याला माझ्याकडून एक सूचना आहे आणि एक माहिती म्हणून देतो तुम्हाला की जेणेकरून जो पाऊस येत आहे आपण घराच्या बाहेर निघू नका, दक्षता घ्या, काळजी घ्या। मी करण सोनेकर, देसाईगंज वडसा। बघत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नंबर 1 चॅनल, करण सोनेकर, तालुका प्रतिनिधी, देसाईगंज वडसा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।